की अशामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे शिळ्या भाकरीचे पोहे. तरी शिळी भाकर कुस्करून घेतली मिक्सरमध्ये बारीक भुगा करून, आणि त्याला थोडासा पाण्याचा हात लावून पोहे कसे ओलवतं तसं पोह्यांसारखं थोडं पाणी लावून ठेवून दिलेलं. आणि फोडणीसाठी कांदा, कोथिंबीर आणि जिरे, मोहरी, हळद, हे अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे, आणि ही हिरवी मिरचीची पेस्ट, हिरवी मिरचीची. तर चला आता सुरुवात करूया. तेल गरम झालेलं आहे, तर आता चला तेल टाकूया. कढई खूप तापली, गरम झाली. पोह्याला जसं आपण तेल टाकतो त्याचप्रमाणे तेल वगैरे टाकायचं. कांदा ते परतायला चांगलं. तर सगळ्यात आधी जिरे टाकूया, मोहरी, कारण कढई खूप गरम झालेली आहे. लगेच जिरे मोहरी तडतडले कांदा टाकायचा. छान परतून घ्यायचं कांदा. गॅस फास्ट करते आता, बारीक केला होता. लालसर चांगला परतून घ्यायचा कांदा. हे पहा, कांदा आता लालसर झाला थोडा. आता शेंगदाणे टाकले थोडे, त्याच्यात शेंगदाणे भाजलेले चुरगळून टाकले. तर आता त्याच्यामध्ये टाकूया ते पहा अद्रक आणि लसूण. ठेचून टाकलं तरी चालतंय. लसूण तुम्ही ठेचून टाकलं तरी चालतंय. मी आधी बनवलेले पेस्ट म्हणून आता त्याची पेस्ट टाकते. हिरवी मिरचीची पेस्ट. तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट तुम्ही टाकू शकता. आणि ही आहे हळद. आता हे छान परतून घ्यायचं. अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरचीची चांगलं छानपैकी असं परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. नंतर थोडंसं आपण खाऊ शकता खारट होईल म्हणून प्रमाणातच टाकायचं. छान असं आता परतून झाले बा. दिसतंय ना कलर छान, कांदा वगैरे सगळं छान. कांदा वगैरे सगळं परतून झाले. आता टाकायचं आपले हे कुस्करून घेतलेले भाकरीचे तुकडे. याच्यामध्ये टोमॅटो पण टाकू शकता, टाकायचं असेल त्यांना. ते पाहता असे छान चांगले 3-4 मिनटं चांगलं परतून घ्यायचे मिक्स करून. हे पहा झाले आपले तुकडे तयार, भाकरीचे पोहे. असे छान, एवढे छान झालेत ना, मस्त मस्त एकदम टेस्टी झाले. तर खूपच टेस्टी असे झाले. हे पहा मैत्रिणींनो, कसे गरम गरम छान असे पोहे झाले तर भाकरीचे, शिळ्या भाकरीचे. एवढे सॉफ्ट झालेत पहा, एकदम सॉफ्ट असे झाले तर, आणि सुटसुटीत पण झालेत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करून सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.